विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या भागामध्ये आपण डोबे रायनरची त्रिके हा भाग आपण पाहिलेला होता. त्यामध्ये आपण डोबे रायनरची त्रिके म्हणजे काय, डोबे रायनरच्या त्रिकाचा नियम आणि त्या डोबे रायनरच्या त्रिकामधील काही दोष, काही त्रुटी आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या होत्या. यानंतर पुढे आपल्याला काही प्रश्न या ठिकाणी पाहायचे. तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 16 वरती काही प्रश्न आहेत, सांगा पाहू म्हणून. तर ते प्रश्न आपण या ठिकाणी अगोदर पाहणार आहोत. बघा, प्रश्नामध्ये सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं आपल्याला की सारखे रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या पुढे दिलेल्या गटांमधून डोबे रायनरची त्रिके ओळखा. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांनी आपल्याला या ठिकाणी काही 3 मूलद्रव्यांचे गट म्हणजे त्यांनी आपल्याला काही त्रिकांची उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. मग आपल्याला काय करायचं की त्या त्रिकांमधनं कोणती त्रिके ही डोबे रायनरची त्रिके म्हणून ओळखली जातात किंवा कोणती त्रिके डोबे रायनरच्या त्रिकाच्या नियमामध्ये बसतात, तर ते इथं आपल्याला ओळखायचं आहे. आणि हे कसं ओळखायचं आपल्याला माहिती आहे, काल पाहिले आपण त्याच्या अगोदरच्या भागामध्ये. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान म्हणजे कुठल्याही त्रिकामध्ये मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर दोघांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं जर येत असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो, डोबे रायनरचं त्रिका आपण त्या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. मग तोच नियम इथं आपल्याला लागू करायचा आहे आणि ओळखायचं आहे आपल्याला की कुठली त्रिकं ही डोबे रायनरची त्रिकं म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाऊ शकतात. तर बघा, त्यांनी पहिलं उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियम या 3 मूलद्रव्यांचा त्यांनी गट तयार केला आहे. तिघांचं त्यांनी या ठिकाणी त्रिकं तयार केलेलं आहे. पहिला मूलद्रव्य मॅग्नेशियम, त्याचं अणुवस्तुमान त्यांनी सांगितले कंसामध्ये 24.3. दुसरा आहे कॅल्शियम, त्याचं अणुवस्तुमान 40.1 आणि तिसरा आहे स्ट्रॉन्शियम, त्याचं अणुवस्तुमान आहे 87.6. तर इथं आपल्याला हे ओळखायचं की हे जे काही त्रिका आहे ते डोबे रायनरच्या त्रिकाच्या नियमामध्ये बसतं किंवा नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मॅग्नेशियम आणि स्ट्रॉन्शियम या दोघांच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढावी लागेल आणि ती सरासरी ही कॅल्शियमच्या अणुवस्तुमाना इतकी आहे किंवा नाही हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. मग पाहूयात आपण. तर बघा, इथं आपण मॅग्नेशियम आणि स्ट्रॉन्शियमच्या अणुवस्तुमानाची आपण सरासरी काढलेली आहे. मॅग्नेशियमचं अणुवस्तुमान 24.3 आहे आणि स्ट्रॉन्शियमचं 87.6/2. तर उत्तर किती येतं बघा, 55.8. म्हणजे बघा की या दोघांच्या पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची सरासरी किती आली, इथं 55.8 आली. पण मधल्या मूलद्रव्याचं म्हणजे कॅल्शियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान किती आहे, 40.1. मग हे अणुवस्तुमान आणि या दोघांच्या अणुवस्तुमानाची सरासरी या ठिकाणी इक्वल नाही, बरोबर नाही. कारण 40.1 आणि 55.8 या दोघांमध्ये खूप मोठा फरक असल्यामुळं हे जे काही त्रिका आहे ते डोबे रायनरच्या त्रिकाच्या नियमामध्ये बसत नाही. म्हणून हे जे काही त्रिका आहे ते डोबे रायनरचं त्रिकं नाही असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर हे पहिलं उदाहरण आपण असं या ठिकाणी पाहिलं. दुसरं जे त्यांनी उदाहरण आपल्याला सांगितलं बघा, सल्फर, सेलेनियम आणि टेलुरियम. Te म्हणजे टेलुरियम. तर असं 3 मूलद्रव्यांचं त्यांनी आपल्याला त्रिकं सांगितलेलं आहे. यामध्ये पहिला मूलद्रव्य आहे सल्फर, त्याचं अणुवस्तुमान आहे 32.1. दुसरा आहे सेलेनियम Se, त्याचं अणुवस्तुमान आहे 79 आणि तिसरा आहे टेलुरियम, त्याचं अणुवस्तुमान आहे 127.6. मग आपल्याला ओळखायचं. मग आता कसं ओळखायचं, जसं आपण वरती पाहिलं आपण तसंच या ठिकाणी मग आपल्याला काय करावं लागेल सांगा की सल्फर आणि टेलुरियमच्या अणुवस्तुमानाची आपल्याला सरासरी या ठिकाणी काढावी लागेल. पाहू आपण काढून ती. आता बघा किती येते, सल्फर आणि टेलुरियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी. बघा, सल्फरचं अणुवस्तुमान 32.1 आहे, टेलुरियमचं 127.6 आणि (2). तर ही सरासरी किती आली पहा, 79.85 आलेली आहे. बघा इथं आता सरासरी आली 79.85 आणि सेलेनियमचं प्रत्यक्ष अणुवस्तुमान किती आहे, 79. म्हणजे ह्या 2 किमती आता एक्झॅक्टली इक्वल नसल्या तरी त्या जवळपास काय आहेत, सारख्या आहेत, इक्वल आहेत. याचं अणुवस्तुमान सेलेनियमचं 79 आणि ह्या बाकी दोघांच्या अणुवस्तुमानाची सरासरी 79.85 म्हणजे हे जवळपास इक्वल आलेलं आहे.
सारखं आलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की हे जे काही त्रिक आहे ते डोबे-रायनरच्या त्रिकाच्या नियमामध्ये बसतं आणि म्हणून ह्याला आपण डोबे-रायनरचं त्रिक आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. नंतर पहा तिसरं जे काही उदाहरण त्यांनी सांगितले आपल्याला ते त्रिकाचं कोणतं आहे, बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम अशी 3 मूलद्रव्ये त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहेत. बेरिलियमचा अणुवस्तुमान आहे 9, मॅग्नेशियमचा आहे 24.3 आणि कॅल्शियमचा आहे 40.1. पाहूयात आपण इथं आता हे डोबे-रायनरच्या त्रिकाच्या नियमामध्ये बसतं किंवा नाही. मग आपण काय केलं यासाठी बेरिलियम आणि कॅल्शियमच्या अणुवस्तुमानाची सरासरी काढली आपण. तर किती येते पहा, 9 + 40.1/2 बरोबर 24.55. आता इथं बघा सरासरी किती आली, 24.55 आली. मॅग्नेशियमचं अणुवस्तुमान किती आहे, 24.3 आहे. म्हणजे या दोन किमती पुन्हा एकदा कशा आहेत बघा, जवळपास सारख्या या ठिकाणी आहेत आणि म्हणून आपण याला म्हणू शकतो की हे जे काही त्रिक आहे ते डोबे-रायनरच्या त्रिकाच्या नियमामध्ये बसतं किंवा हे डोबे-रायनरचं त्रिक या ठिकाणी होऊ शकतं आणि म्हणून ह्याला आपण आहे असं आपण या ठिकाणी सांगितलं. म्हणजे हे डोबे-रायनरचं त्रिक या ठिकाणी आहे. तर असे उदाहरणं तुम्हाला एक्झाममध्ये आपल्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारू शकतात. ते तुम्हाला असं 3 मूलद्रव्यांचा एक गट देतील त्यांच्या अणुवस्तुमानासहित आणि ते तुम्हाला विचारतील की बाबा हे जे काही त्रिक आहे ते डोबे-रायनरच्या त्रिकाच्या नियमामध्ये बसतं का किंवा ते होऊ शकतं का. तर त्यावेळेस तुम्हाला अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी काय करावं लागेल ते चेक करून पाहावं लागेल आणि मग तुम्ही त्याच्यावरून त्या ठिकाणी सांगू शकता. ठीक आहे. बघा आता यानंतर आपल्याला जो पुढचा जो पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे आहे न्यूलँड्सची अष्टके. बघा मूलद्रव्यांचं वर्गीकरण करणारा जो पहिला शास्त्रज्ञ होता, वैज्ञानिक होता, तो म्हणजे डोबे-रायनर. तर त्याच्या थेअरीमध्ये असणाऱ्या जे काही चुका आहेत, जे काही दोष आहेत ते क्लिअर करून त्याच्या पुढची जी काही थेअरी या ठिकाणी मांडलेली आहे तो वैज्ञानिक म्हणजे या ठिकाणी आहे जॉन न्यूलँड. तर जॉन न्यूलँड हा एक इंग्लिश वैज्ञानिक आहे जो इथं आपण दाखवलेला आहे, जॉन न्यूलँड. आणि त्यांचा जन्म आहे 1837चा आणि त्यांचा जो मृत्यू आहे तो म्हणजे 1898चा. तर इथं आपण शब्द काय वापरला आहे बघा, न्यूलँड्सची अष्टके. अष्टके म्हणजे काय, याचा अर्थ होतो 8. म्हणजे इथं 8चा काहीतरी संबंध आलेला आहे, 8 या अंकाचा. जसं आपण डोबे-रायनरची त्रिक पाहिली आपण, त्रिक म्हणजे 3 सांगितलं, तसं इथं अष्टके म्हणजे 8. मग त्यांनी हा शब्द का वापरला या ठिकाणी, तर त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती पाहायची आहे. त्यांच्या थेअरीची माहिती, त्यांच्या सिद्धांताची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर पाहूयात आपण ती माहिती. बघा आता न्यूलँड्सची अष्टके. बघा न्यूलँड्सनी काय केलं की त्या काळी जेवढे काही मूलद्रव्ये ज्ञात होते, म्हणजे जवळपास 56 मूलद्रव्ये त्या काळी ज्ञात होते 1866मध्ये. तर त्या मूलद्रव्यांचे जे काही गुणधर्म आहेत आणि त्यांचं जे काही अणुवस्तुमान आहे तर यांचा जो सहसंबंध आहे त्याचा अभ्यास न्यूलँड्सनी त्या ठिकाणी केला आणि मग याच्यावरनी या अभ्यासावरनं त्यांचं जे काही मत आहे, त्यांचा जो काही सिद्धांत आहे तर तो त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तर तो काय आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर बघूयात आपण. तर सन 1866मध्ये न्यूलँड्सने त्यावेळी ज्ञात असलेल्या 56 मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. तर बघा न्यूलँड्सनी काय केलं या ठिकाणी की त्या मूलद्रव्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी काय केलं की त्या 56 मूलद्रव्यांची जी काही मांडणी आहे ही त्यांनी कशी केलेली आहे, त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्यांची मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. नेक्स्ट बघा पुढे काय झालं मग आता. याची सुरुवात सर्वात हलक्या हायड्रोजन या मूलद्रव्याने झाली तर शेवट थोरियमने झाला. म्हणजे बघा हे जे काही 56 मूलद्रव्य आहेत त्याची जी काही मांडणी आहे तर त्या मांडणीमध्ये जो सगळ्यात पहिला मूलद्रव्य होता तो म्हणजे हायड्रोजन या ठिकाणी होता आणि सगळ्यात शेवटचा जो मूलद्रव्य आहे तो म्हणजे कुठला होता, थोरियम त्या ठिकाणी होता. तर तो मुद्दा इथं आपण सांगितला. बघा आता ही मांडणी केल्यावर त्यांना काय दिसलं, न्यूलँड्सना असे आढळले की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे आहेत आणि या सारखेपणाची तुलना त्याने संगीतातील अष्टकांशी केली. आता या मुद्द्याचा अर्थ काय बघा की जेव्हा न्यूलँड्सने काय केलं की 56 मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या
अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली, तेव्हा त्यांना काय दिसलं की जे काही 8वा मूलद्रव्य आहे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8, तर जे 8व्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत ते कुणासारखे होते? पहिल्या मूलद्रव्यासारखे त्या ठिकाणी होते, असं त्यांना त्या ठिकाणी आढळलं. म्हणजे पहिल्या मूलद्रव्यापासून 8वा मूलद्रव्य किंवा दुसऱ्या मूलद्रव्यापासून समजा 9वा, कारण दुसऱ्यापासून जर सुरुवात केली आपण तर 8वा म्हणजे 9 नंबरचा त्या ठिकाणी होणार आहे. तर असं त्यांना त्या ठिकाणी आढळलं. आणि मग या सारखेपणाची तुलना जी आहे त्यांनी कशाशी केलेली आहे? संगीतातील अष्टकांशी केली. आता संगीतातील अष्टक म्हणजे काय की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतीय संगीतामध्ये जे आपण 7 स्वर सांगतो आपण, ते म्हणजे सा रे ग म प ध नी, असे 7 स्वर आपण त्या ठिकाणी, त्याला आपण सप्तक असं सुद्धा म्हणतो आपण. मग जो पुढे 8वा येणारा जो स्वर आहे तो पुन्हा आणखीन काय घेतो बघा, आपण सा त्या ठिकाणी घेतो. म्हणजे हे 7 स्वर संपल्यानंतर जो 8वा येणारा जो सा आहे, जे 8वा येणारा जे काही या ठिकाणी स्वर आहे तो कुणासारखा आहे? तो पहिल्यासारखा आहे. तर जसं आपल्या भारतीय संगीतामध्ये आहे किंवा पाश्चात्य संगीतामध्ये सुद्धा असंच आहे. तर ते बघा आपण या ठिकाणी खाली दाखवले. तर इथं पहिल्यांदा आपण काय केलं की भारतीय संगीतामधले आपले जे काही स्वर आहेत आणि खाली त्याच्या पाश्चात्य संगीतातील जे काही स्वर आहेत ते आपण दाखवले. आता बघा तुम्ही इथं पाहू शकता की आपल्या भारतीय संगीतामध्ये पहिला जो स्वर आहे तो सा, नंतर हे ग म प ध नी, आता 7वा नी झाला की 8वा स्वर पुन्हा आणखीन आपण काय घेतो बघा, सा घेतो आपण, बरोबर. म्हणजे इथं 8वा स्वर हा कुणासारखा आहे? पहिल्यासारखा आहे. किंवा पाश्चात्य संगीतामध्ये जर बघितलं आपण तर पहिला स्वर कोणता आहे बघा, डो, नंतर रे मी फा सो ला टी, असे 7 स्वर आहेत. आणि पुन्हा आणखीन 8वा स्वर कोणता आला बघा, डो या ठिकाणी आला. म्हणजे 8वा स्वर कुणासारखा? इथं पहिल्यासारखा आहे. मग जसं संगीतामध्ये आपल्या होत आहे की 8वा जो स्वर आहे तो कुणासारखा आहे? पहिल्यासारखा आहे. तसंच न्यूलँड्सला असं आढळलं की मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता 8व्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत ते कुणासारखे होते? पहिल्या मूलद्रव्यासारखे होते. आणि म्हणून त्यांच्या सिद्धांताला त्यांनी या ठिकाणी नाव काय सांगितलंय? अष्टके असा शब्द त्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे. तर त्याचं कारण समजते का की मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे होते. आणि याची तुलना त्यांनी कशासोबत केलेली आहे? आपल्या संगीतातील अष्टकांशी त्यांनी याची तुलना केलेली आहे. ठीक आहे, तर बघूयात आपण पुढे. तर बघा हा टेबल जो आहे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे, पेज नंबर 17 वरती या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात वरती संगीतातील स्वर या ठिकाणी दाखवलेले आहेत. म्हणजे पाश्चिमात्य संगीतामधले स्वर आणि आपल्या भारतीय संगीतातले स्वर हे दोन्ही पण त्या ठिकाणी आपण दाखवलेले आहेत. आणि मग खाली ते जे काही मूलद्रव्ये आहेत, 56 मूलद्रव्यांपैकी काही मूलद्रव्ये आपण या ठिकाणी दाखवलेली आहेत. तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिसतं की पहिला मूलद्रव्य कुठला? हायड्रोजन आहे. दुसरा कुठला आहे बघा, आता लिथियम आहे. आता बघा सध्या जर आपण बघितलं तर हायड्रोजनच्या नंतरचा मूलद्रव्य कुठला घेतो आपण? हेलियम घेतो आपण सध्या. पण हे कधीचे आहेत? 1866 मधले मूलद्रव्य आहेत. मग त्या काळामध्ये जे काही हेलियम, निऑन असे जे काही आपण त्या ठिकाणी नोबल गॅसेस म्हणतो आपण, ज्याला आपण निष्क्रिय वायू असं म्हणतो आपण, तर त्या वायूंचा किंवा त्या मूलद्रव्यांचा शोध त्या काळामध्ये लागलेला नव्हता. आणि म्हणून हायड्रोजनच्या नंतर त्या ठिकाणी हेलियम आलेला नाही. त्यांचा शोध आत्ता अलीकडं लागलेला आहे. त्यांचा वापर आपण सध्याच्या आवर्त सारणीमध्ये केलेला आहे. मग या ठिकाणी हायड्रोजनच्या पुढे त्यांनी काय केलं? लिथियम घेतलं, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन अशी त्यांनी मांडणी या ठिकाणी केली. पण जेव्हा फ्लोरीन हा मूलद्रव्य त्यांनी घेतला तेव्हा त्यांनी पुढे न ठेवता तो कुठे ठेवला बघा? तो हायड्रोजनच्या खाली या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे. कारण त्या दोघांचे गुणधर्म त्यांना या ठिकाणी काही सारखे वाटलेले आहेत. मग नंतर पुढे काय केलं? लिथियमच्या खाली आता सोडियम आला. म्हणजे याचा अर्थ काय की लिथियम आणि सोडियम या दोघांचे गुणधर्म या ठिकाणी कसे आहेत? सारखे आहेत. आता बघा तुम्ही लिथियमपासून जर सुरुवात केलं तर सोडियमपर्यंत आल्यावर तुम्हाला काय मिळतं बघा? तो 8वा मूलद्रव्य होतो. म्हणजे लिथियमला आपण जर 1 नंबर समजला आपण तर लिथियम 1, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4, नायट्रोजन 5, ऑक्सिजन 6, फ्लोरीन 7 आणि सोडियम 8.
म्हणजे लिथियम आणि सोडियमचे गुणधर्म या ठिकाणी कसे आहेत, सारखे आहेत असा याचा अर्थ या ठिकाणी होतो. तसंच बेरिलियम आणि मॅग्नेशियम आहे, नंतर बोरॉन आणि ॲल्युमिनियम समजा आहे. तर असं त्या एकाच स्वरखाली असणारी जे काही मूलद्रव्ये आहेत तर त्या सर्वांचे गुणधर्म कसे आहेत, सारखे आहेत असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. आणि त्याच आधारे त्यांनी काय केलं, त्या 56 मूलद्रव्यांची मांडणी केलेली आहे. तर त्यापैकी काही मूलद्रव्ये आपण या ठिकाणी दाखवलेली आहेत. बघा नेक्स्ट पॉईंट आपण काय सांगितलं आहे, या मांडणीमध्ये सोडियम, त्याचं संज्ञा आहे Na, हे लिथियमपासून 8वे मूलद्रव्य असून लिथियमची संज्ञा आहे Li. दोघांचे गुणधर्म एकसारखे आहेत. बघा आता जो आपण टेबल पाहिला आपण न्यूलँडच्या अष्टकाचा, त्याच्यामध्ये जर आपण लिथियमपासून जर सुरुवात केली आपण मोजायला, म्हणजे लिथियमला आपण जर पहिलं मूलद्रव्य समजलं आपण, तर लिथियमपासून 8वं मूलद्रव्य कुठलं येणार आहे, सोडियम त्या ठिकाणी येणार आहे. मग या दोघांचे गुणधर्म या ठिकाणी कसे आहेत, सारखे आहेत. आणि म्हणून दोघांना आपण काय केलंय, एकाच स्वराखाली किंवा एकाच गटात त्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तसंच आपण मॅग्नेशियम आणि बेरिलियम या दोघांची तुलना जर करून पाहिली, म्हणजे तुम्ही बेरिलियमपासून जर सुरुवात केलात, बेरिलियमला तुम्ही जर पहिलं मूलद्रव्य समजलात, तर बेरिलियमपासून 8वं मूलद्रव्य कुठलं येतं बघा, मॅग्नेशियम येतं. म्हणजे या दोघांमध्ये सुद्धा काय आहे, साम्य या ठिकाणी आहे, साधर्म्य आहे. आणि म्हणून ते दोघं एकाच गटामध्ये त्या ठिकाणी आहेत. बघा ते एकाच गटामध्ये असणारे जे काही मूलद्रव्य आहेत तर त्यांचे गुणधर्म सारखे आहेत असं न्यूलँड्सने सांगितलं आणि त्याच्या आधारे त्यांनी तो टेबल तयार केला. तसंच उदाहरण आपण आणखीन एक पुढचं सांगू शकतो बघा, क्लोरीन आणि फ्लोरीन. आता फ्लोरीन जर आपण बघितला तर सा या स्वराखाली आहे बघा. तर फ्लोरीनपासून आपण सुरुवात केली, समजा आपण फ्लोरीनला पहिलं मूलद्रव्य आपण जर कन्सिडर केलं आपण, तर फ्लोरीनपासून 8वं मूलद्रव्य कुठलं येणार आहे, क्लोरीन या ठिकाणी Cl येणार आहे. म्हणजेच हे दोघं सुद्धा या ठिकाणी कसे आहेत, सारखे आहेत. आणि म्हणून त्या दोघांना एकाच गटामध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. तर असे काही मुद्दे आपण न्यूलँडच्या अष्टकाच्या सिद्धांताबद्दल या ठिकाणी सांगू शकतो. आता बघा पुढचा जो मुद्दा आहे, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम. तर हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. 2 मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये हा नियम विचारू शकतात. जसं डोबेरायनरच्या त्रिकाचा नियम बघितला आपण, तसंच न्यूलँड्सच्या अष्टकाचा सुद्धा नियम या ठिकाणी आहे. तर हा नियम पहा आपण काय सांगितला आहे. मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता, काय केलं बघा त्यांनी, की मूलद्रव्यांची मांडणी कशी केली आहे, त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता. तर काय होतं म्हणून सांगितलं, की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात. तर मूलद्रव्यांची मांडणी जर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने जर केली तर काय होतं म्हणून सांगितलं, की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात. असा नियम न्यूलँड्सनी सांगितलेला आहे. त्याला असं म्हणतो आपण न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम. तर हा नियम अतिशय महत्त्वाचा आहे. हा नियम परीक्षेमध्ये 2 मार्काला विचारू शकतात, विचारलेला आहे अगोदर सुद्धा. बघा आता नेक्स्ट मुद्दा आहे, न्यूलँड्सच्या अष्टकातील दोष किंवा त्रुटी. बघा न्यूलँड्सनं जरी व्यवस्थितपणे त्या 56 मूलद्रव्यांची मांडणी त्यावेळेस केलेली असली तरी त्यांच्या थिअरीमध्ये काही दोष त्या ठिकाणी होते, काही त्रुटी त्या ठिकाणी होते. त्या त्रुटी किंवा ते दोष कुठले कुठले आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर तुम्हाला परीक्षेमध्ये हा सुद्धा प्रश्न 2 मार्काला विचारू शकतात, की न्यूलँड्सच्या अष्टकातील दोष सांगा किंवा त्रुटी सांगा. तर पाहूयात आपण कुठले कुठले दोष आहेत. तर बघा पहिला दोष आपण काय सांगितला आहे, न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम हा फक्त कॅल्शियमपर्यंतच, कॅल्शियमची संज्ञा आहे Ca, लागू होत होता. म्हणजे याचा अर्थ काय बघा, की न्यूलँडने जो नियम आपल्याला सांगितला, की मूलद्रव्यांची मांडणी जर आपण त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने जर केली तर प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्यासारखे असतात. तर हा जो काही नियम आहे हा फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू होत होता. व कॅल्शियम नंतरच्या प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म पहिल्या मूलद्रव्यासारखे नव्हते. म्हणजे बघा आपण जर कॅल्शियमपर्यंत जर पाहिलं आपण, पहिला आणि 8वं मूलद्रव्य कोणतंही घेऊन, म्हणजे हायड्रोजनपासून सुरुवात केली आपण फ्लोरीनला आलो, किंवा लिथियमपासून सुरुवात केली आपण सोडियमला आलो, तर कॅल्शियमच्या अगोदर जेवढे मूलद्रव्य आहेत
तर त्यांच्यामध्येच फक्त हा नियम लागू व्हायचा, म्हणजे पहिल्यापासून 8व्याचे गुणधर्म सारखे होते. पण कॅल्शियमच्या नंतर जर बघितलं आपण पुढचे जे मूलद्रव्य आहेत, तर त्यांच्यामध्ये जर आपण पहिल्यापासून 8व्याचे जर गुणधर्म बघितले आपण, तर त्या ठिकाणी काय नव्हते, ते एकसारखे नव्हते. म्हणजेच याचा अर्थ काय, की त्यांचा जो नियम आहे हा फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू होत होता, कॅल्शियमच्या पुढे त्यांचा हा नियम लागू होत नव्हता. तर हा पहिला दोष आपण त्यांच्या थिअरीमधला सांगितला आहे. दुसरा दोष काय सांगितलं बघा आपण, की ज्ञात असणं म्हणजे माहीत असणं. तेव्हा त्या काळी जेवढे काही मूलद्रव्ये ज्ञात होते, तर ज्ञात असलेल्या सर्व मूलद्रव्यांना तक्त्यात सामावून घेण्यासाठी, तक्त्यात म्हणजे काय, की त्यांनी जो टेबल तयार त्या ठिकाणी केलेला होता 56 मूलद्रव्यांचा, तो तक्ता. तर त्या तक्त्यामध्ये त्यावेळेस जेवढे काही मूलद्रव्ये ज्ञात होते त्या सर्वांना त्या ठिकाणी सामावून घेण्यासाठी त्यांनी काय केलं पहा, न्यूलँड्सने काही जागांवर 2-2 मूलद्रव्ये बसवली. म्हणजे बघा, असायला काय पाहिजे, की एका जागेवरती एक मूलद्रव्य नियमानुसार असायला पाहिजे. पण सर्वांना सामावून घेण्यासाठी न्यूलँड्सने काय केलं, की त्यांनी एकाच जागेवर 2-2 मूलद्रव्ये काही ठिकाणी त्यांनी ठेवलेली होती. आणि याचं उदाहरण जर आपण पाहिलं, तर पहिलं उदाहरण सांगितलं आपण कोबाल्ट आणि निकेल. तर हे कुठे आहेत बघा, तर जो पहिला स्वर आहे सा, पहिला जो गण दिसतो आपल्याला, पहिला जो गट दिसतो आपल्याला, तर सा या स्वराखाली आपल्याला काय दिसतं, की कोबाल्ट व निकेल या दोघांना त्यांनी एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे. किंवा दुसरं एक उदाहरण आपण जर बघितलं, तर म किंवा फा हे जे काही स्वर आहे, तर त्या स्वराच्या खाली आपण त्या गटामध्ये पाहू शकतो आपण, की सिरियम आणि लॅन्थॅनम, तर या दोघांना पण त्यांनी काय केलेलं आहे, एकत्र ठेवलेलं आहे, जे की चुकीचं आहे. तर हा न्यूलँडच्या अष्टकातला आपण दुसरा दोष या ठिकाणी आपण सांगू शकतो. तिसरा दोष काय सांगितलं बघा आपण, की न्यूलँड्सने काही भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्य ही अष्टकातील एकाच स्वराखाली ठेवली. बघा, हा मुद्दा काय, की आता त्यांनी जी मांडणी केलेली त्याचा अर्थ पहिल्यांदा काय, की एकाच स्वराखाली असणारी जी मूलद्रव्ये आहेत त्यांचे गुणधर्म सारखे आहेत असं त्यांनी सांगितलं, एकाच गटामध्ये एकाच स्वराखाली येणारी मूलद्रव्य. पण काही ठिकाणी काय दिसतं आपल्याला, की एकाच स्वराच्या खाली किंवा एकाच गटात त्यांनी काय केलं, भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्ये त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. अशी कुठली मूलद्रव्ये आहेत, कुठं आहेत, तर त्याचे उदाहरण सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर तिसरा मुद्दा काय आपण समजून घेऊयात, न्यूलँड्सने काही भिन्न गुणधर्मांची मूलद्रव्ये, भिन्न म्हणजे काय, की ज्यांचे गुणधर्म कसे आहेत ते वेगळे आहेत, पण त्यांनी काय केलंय, एकाच स्वराखाली किंवा एकाच गटात त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर हे मूलद्रव्ये कुठले आहेत बघा, उदाहरण सांगितलं आपण कोबाल्ट व निकेल या धातूंना न्यूलँड्सने हॅलोजनांबरोबर ठेवले. आता हॅलोजन म्हणजे कुठले, फ्लोरीन आहे, क्लोरीन समजा आहे, ब्रोमिन समजा आहे, तर त्यांना आपण हॅलोजन असं म्हणतो आपण. तर हॅलोजन म्हणजे जवळपास सगळे अधातू आहेत, पण कोबाल्ट आणि निकेल कोण आहेत बघा, धातू आहेत. म्हणजे कोबाल्ट आणि निकेल धातू आणि हॅलोजन कोण आहेत, अधातू आहेत. म्हणजे यांचे गुणधर्म या ठिकाणी कसे आहेत, वेगळे आहेत. तरी पण त्यांनी काय केलं, एकाच स्वराखाली एकाच गटात त्यांना ठेवलेलं आहे, जे की चुकीचं आहे. म्हणजे गुणधर्म भिन्न आहेत, तरी पण त्यांची जागा किंवा त्यांचा जो स्वर आहे, त्यांचा जो गट आहे, त्या ठिकाणी कसा आहे, सारखा आहे. हा सुद्धा आपण दोष त्याच्यामध्ये सांगू शकतो. दुसरं उदाहरण आपण आणखीन एक सांगितले बघा याच मुद्द्याशी संबंधित, कोबाल्ट व निकेल यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या, साधर्म्य म्हणजे सारखेपणा असणाऱ्या, एफी म्हणजे कुणी तर आयर्न, लोखंड ज्याला म्हणतो आपण, तर आयर्नला ऑक्सिजन व सल्फर या अधातूंबरोबर ठेवले. आता याचा अर्थ काय बघा, कोबाल्ट, निकेल, आयर्न हे सगळे कोण आहेत, धातू आहेत. म्हणजे हे तिघं पण एकाच स्वराखाली पाहिजेत, बरोबर. पण त्यांनी आयर्नला कोबाल्ट आणि निकेल यांच्यासोबत न ठेवता त्यांना कुठं ठेवलेलं आहे बघा, ऑक्सिजन आणि सल्फर या धातूंबरोबर ठेवलेलं आहे. आता ऑक्सिजन आणि सल्फर कोण आहेत, अधातू आहेत, आणि आयर्न हा कोण आहे, धातू आहे. तरी पण त्यांनी काय केलंय, एकाच स्वराखाली, म्हणजे बघा जो शेवटचा स्वर आहे नी, तर त्या स्वराखाली त्यांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, जे की चुकीचं आहे. तर हा तिसरा दोष आणि त्याचे 2 उदाहरणं आपण या ठिकाणी सांगितले. चौथा दोष बघा यांच्या थिअरीमधला काय, की नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँड्सच्या अष्टकात नव्हती. म्हणजे याचा अर्थ काय बघा, की त्यावेळेस जे काही 56 मूलद्रव्ये होते
त्याच्यानंतर जे काही मूलद्रव्ये समजा सापडत होती किंवा सापडली, तर त्या नवीन मूलद्रव्यांना त्या न्यूलँडच्या अष्टकामध्ये त्या ठिकाणी ठेवता येत नव्हतं किंवा त्यांना ठेवण्याची तशी तरतूद त्या ठिकाणी त्यांनी केलेली नव्हती. म्हणजे 56च मूलद्रव्ये असणार आहेत का? नाही. तर आपण आज पाहतो 118 मूलद्रव्ये जवळपास आहेत. तर त्या 56 मूलद्रव्याच्या नंतरची जी काही मूलद्रव्ये सापडली, तर त्यांना त्या अष्टकामध्ये त्या ठिकाणी ठेवता येत नव्हतं. तर हा त्यांच्या अष्टकामधला आपण चौथा दोष या ठिकाणी सांगू शकतो. तर हे जे काही दोष किंवा त्रुटी आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. या 2 मार्काला तुम्हाला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारू शकतात. ठीक आहे. तर आजच्या भागामध्ये जर कोणाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला मेसेज किंवा फोन त्या ठिकाणी करू शकता. धन्यवाद. थँक्यू.